गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे। विदर्भासह राज्यातही हळूहळू पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। त्यामुळे पेरणीच्या कामाला गती येईल अशी अपेक्षा आहे। येत्या आठवड्यामध्ये राज्यात पावसाची स्थिती कशी राहील याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि कृषी विभागाचे हवामान सल्लागार डॉक्टर रामचंद्र साबळे। सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। नमस्कार। या आठवड्यामध्ये राज्यातल्या पावसाची स्थिती नेमकी कशी असेल सर, काय सांगणार? या आठवड्यामध्ये पाऊस खूप चांगला होणार आहे। एकूण सिस्टम पाहिली तर आणि वेगवेगळे हवेचे जे घटक आहेत त्यांचा जर तुलनात्मक व्यवस्थित अभ्यास केला तर महाराष्ट्रावरती हवेचा दाब आता 1000 ते 1002 हेक्टोपास्कल इतका कमी झालेला आहे। हवेचा दाब कमी झालेला आहे, त्यामुळे कमी हवेच्या दाबाचं एक प्रेशर तयार झालेलं आहे किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे अरबी समुद्राकडनं येणारे वारे मोठ्या प्रमाणात ढग आपल्या किनारपट्टीवरती आणतायत आणि पुढच्या 2 दिवसात खूप चांगला मुसळधार पाऊस कोकणात तसंच घाटमाथ्यावरती होईल आणि त्यातूनच वाऱ्याचं जर दिशा पाहिली तर नैऋत्येकडनं वारे वेगाने वाहत आहेत, त्याला चांगली गती आहे आणि त्याचबरोबर वाऱ्याची दिशा ठीक आहे। हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, त्यामुळे ढग मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत आणि हे पाऊस खूप चांगला पाऊस देणार आहे। हा पाऊस महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये होईल। जास्त पाऊस होईल तो कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर होईल। त्यानंतर विदर्भामध्ये देखील जे बंगालच्या उपसागराच्या बाजूला कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र तयार झालेले आहे ते सरकले आता बंगालच्या उपसागराकडनं ओडिशाच्या बाजूला, त्यामुळे तिकडूनही पाऊस विदर्भाच्या दृष्टीनं येऊ शकतो। पूर्व विदर्भ आणि मध्य विदर्भावरती जास्त पाऊस होऊ शकतो, त्याचबरोबर त्या मराठवाड्याला देखील पाऊस चांगला होईल। आता शेतकरी वर्गाने मुख्य काम करायचं ते म्हणजे जिथं पाऊस चांगला झालेला आहे आणि जमिनीमध्ये ओल पुरेशी आहे झालेली आहे अशा ठिकाणी पेरणीची कामं उरकायची आहेत। नक्कीच, खऱ्या अर्थानं सर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांसाठी नेमका तुम्ही मग काय सल्ला द्याल? जे आहेत त्यांचं पेरणी त्या जमिनीवर पेरणी पहिली करायची आहे, उरलेल्या जमिनीवरती मग त्या अनुषंगाने करायची आहे। पेरणीची घाई आता करणं गरजेचं राहणार आहे। त्याला कारण असं की जास्त पाऊस झाला तर तुला वापसा येणार नाहीये आणि पुन्हा थांबावं लागेल, अशी वेळ येऊ नये ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टीने आता पेरणीचं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये जी नेहमीची पिकं आहेत त्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याचबरोबर तूर असेल, सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी होणार आहे। या सगळ्यांची पेरणी योग्य ओलीवरती करणं हे गरजेचं आहे। मात्र महाराष्ट्रातल्या ज्या भागात अद्याप पाऊस झाला नसेल आणि पुरेशी ओल जमिनीत नसेल त्या भागात त्याला पुरेशी ओल होईपर्यंत थांबावं लागणार आहे। याही बाबीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। नक्कीच, खऱ्या अर्थानं सर कोणकोणत्या भागामध्ये आता अतिवृष्टी होण्याची शक्यता याबद्दल काय सांगणार आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मग नियोजन नेमकं कसं करावं? आता विशेषतः कोकणपट्टीमध्ये जास्त पाऊस होणार आहे, तिथं अतिवृष्टीचा अंदाज देत आहेत आणि त्यानुसार त्यांनी आपल्या खाचरे जे भात खाचरं त्यातनं पाणी बाजूला काढून देण्याच्या दिशेनं सोय केली पाहिजे। जे भाताची खाचरं आहेत त्याचे बांध फुटणं पण देखील शक्य आहे। लागवड केलेल्या भात खाचराला देखील त्याच्यामध्ये पिकाला धोका होणं शक्य आहे। या सगळ्या बाबी लक्षात घेऊन भात खाचराच्या एका बाजूच्या बांधावरनं पाणी काढता येईल अशा दिशेने तिकडची बाजू थोडी खणून घ्यावी किंवा खोल करावी आणि त्यातून पाणी काढून जास्त पाऊस झाला तर पाणी काढून द्यावं आणि त्या पाणी जेवढून लेवल साठवायला पाहिजे। सुरुवातीला 5 सेंटीमीटर पाणी खाचरामध्ये साठवणं गरजेचं आहे। तिथपर्यंत पाणी साठल्यानंतर रोपं बुडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी बाजूला पाणी काढणं गरजेचं आहे।